नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी मागणी. वार्षिक वेतनवाढ 3% ऐवजी 6% करण्याचा प्रस्ताव. वेतन आयोगाबाबत सरकारी कर्मचाऱ्यांकडून महत्त्वाच्या मागण्यांचा विचार केला जात आहे. या मागण्या मान्य झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांसाठी वेतन संदर्भात मोठी अपडेट. सरकारला विविध कर्मचारी संघटनांशी सातत्याने चर्चा करून कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्ते आणि वार्षिक वाढीबाबत महत्त्वाच्या प्रश्नांवर विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे लाखो कर्मचाऱ्यांचे लक्ष आता आयोगाच्या अंतिम शिफारशीकडे लागले आहे. दरम्यान राष्ट्रीय संयुक्त सल्लागार यंत्रणेमार्फत कर्मचारी संघटनांनी सरकारसमोर अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. सध्याच्या वेतन रचनेत बदल करून कर्मचाऱ्यांना अधिक आर्थिक दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे. वार्षिक वेतनवाढ 3% वरून 6% करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना दरवर्षी 3% वार्षिक वेतनवाढ दिली जाते. मात्र वाढत्या महागाईच्या तुलनेत ही वाढ अपुरी असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे वार्षिक इन्क्रिमेंट 3%वरून थेट 6% करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवण्यात आला आहे. संघटनांच्या मते वाढत्या खर्चाच्या काळात कर्मचाऱ्यांना अधिक वेतनवाढ आवश्यक आहे. जर ही वेतनवाढ मागणी मान्य झाली तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात दरवर्षी मोठी वाढ होणार आहे. सरकार पुढील काळात कोणते निर्णय घेते याकडे आता लाखो कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांचे लक्ष लागले आहे.